नमस्कार स्वामी भक्त हो. श्रावण महिन्यात तुम्ही महादेवाची भक्ती करत असाल तर आजची ही माहिती अजिबात चुकू नका. कारण आपल्या हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की श्रावण महिन्यात या पवित्र झाडांची जर तुम्ही पूजा केली, मनापासून प्रार्थना केली तर तुम्हाला महादेवांची कृपा प्राप्त होते आणि तुमची मनोकामना पूर्ण होते. पण ती 3 झाडं नेमकी कोणती आहेत? पहिलं झाड तर महादेवांना अत्यंत प्रिय आहे. दुसऱ्या झाडासमोर संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा आहे आणि तिसरं झाड तर शनी दोष आणि संकटांपासून संरक्षणासाठी जोडलं गेलं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, कारण तुम्हाला आज योग्य माहिती मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात की कोणती ती झाडं आहेत जी श्रावण महिन्यात पूजनीय मानली जातात. मंडळी, श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते महादेव, शिवलिंग, बेलपत्र, रुद्राभिषेक, श्रावणी सोमवार आणि भोलेनाथाची भक्ती. श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित मानला जातो. या महिन्यात भक्त मोठ्या श्रद्धेने महादेवांची पूजा अर्चना करतात. या काळात मंदिरात जाणं, शिवलिंगावर जल अर्पण करणं, बेलपत्र वाहणं, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणं, उपवास करणं, पारायण करणं याचे तुम्हाला 1000 पटीने अधिक फळ मिळते. आपल्या धार्मिक परंपरेनुसार श्रावणात केलेली साधना ही मनाला शांतता देते आणि भक्ती अधिक दृढ करण्यास मदत करते. जसं पावसाळ्यात कोरड्या पडलेल्या जमिनीला नवजीवन मिळतं, झाडांना पालवी फुटते, तसं श्रावण महिन्यात तुम्ही छोटीशी जरी साधना केली तरी ती तुम्हाला 1000 पटीने फळ देऊ शकते. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशी ती 3 झाडं ज्यांच्याशी आपल्या धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व जोडलं गेलेलं आहे. पहिलं झाड म्हणजे बेलाचे झाड. मंडळी, या 3 झाडांपैकी पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड. बेलपत्र म्हटलं की सर्वात आधी आठवतात ते भगवान महादेव. शिवपूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात बेलपत्र महादेवांना अर्पण करण्याची परंपरा अनेक भक्त पाळतात. बेलपत्राची 3 पानं म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी जोडली जातात अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणूनच श्रावण महिन्यात जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड असेल तर त्याच्याकडे केवळ एक झाड म्हणून न पाहता श्रद्धेने त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. परंतु या झाडाची पूजा नेमकी कशी करायची हेही खूप महत्त्वाचं आहे. सकाळी स्वच्छ होऊन बेलाच्या झाडाजवळ जावं. सर्वप्रथम मन शांत करावं. झाडाला स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर हात जोडून भगवान महादेवांचे स्मरण करा आणि शक्य असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. रात्री बेलाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावण्याची श्रद्धा काही भक्त पाळतात. जर तुम्ही ही साधना श्रावण महिन्यात केली तर तुमच्या आर्थिक ज्या काही संकटे आहेत ते दूर होतील. तसंच तुमची जी इच्छा आहे, जी मनोकामना आहे ती पूर्ण होईल. आता पाहूयात दुसरं झाड, तुळशीचं झाड. हे झाड जवळजवळ प्रत्येक हिंदू घरात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तुळस. तुळशीला आपल्या धार्मिक परंपरेत अत्यंत पवित्र मानलं जातं. तुळशीच्या रोपाभोवती स्वच्छता ठेवणे, तिची पूजा करणे आणि संध्याकाळी तिच्या समोर दिवा लावणे ही अनेक घरांमध्ये पाळली जाणारी परंपरा आहे. श्रावण महिन्यात जर तुम्ही तुळशीची पूजा भक्तिभावाने केली तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचं वातावरण निर्माण होतं. तुमच्यावर येणारी संकट ही टळली जातात. तसंच तुम्ही जर तुळशी समोर रात्री दिवा लावला तर तुमच्या घरामध्ये कसल्याही प्रकारची नकारात्मकता येणार नाही. म्हणूनच श्रावण महिन्यात रोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावण्याची सवय लावा आणि हात जोडून प्रार्थना करा किंवा हा मंत्र म्हणा, ओम तुलसे नमः. त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा ही महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं स्मरण करून सांगा. नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होईल. आता पाहूयात शेवटचं झाड, ते म्हणजे शमीचं झाड. मंडळी, तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं झाड म्हणजे शमीचं झाड. शमी वृक्षाला हिंदू धर्मातील विविध धार्मिक परंपरेमध्ये विशेष महत्त्व आहे. शमीची पूजा विशेषतः शनिदेवाशी संबंधित श्रद्धांमध्ये केली जाते. काही भक्त शमीच्या झाडाजवळ दिवा लावतात, पाणी अर्पण करतात आणि शनिदेवांचं स्मरण करतात. श्रावण महिन्यातही श्रद्धेनुसार शमी वृक्षाची पूजा केली जाते. जर तुमच्या घराजवळ शमीचं झाड असेल तर त्याची पूजा करताना झाडाची स्वच्छता आणि पर्यावरणाची काळजी घेणं गरजेचं आहे. सकाळी स्वच्छ होऊन शमीच्या झाडाला पाणी अर्पण करा. हात जोडून शनिदेवाचं स्मरण करा. तसंच
ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करून तुमच्या मनातील इच्छा तिथे मांडा. नक्की श्रावण महिना पूर्ण होताच तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे. धार्मिक श्रद्धेचा खरा अर्थ म्हणजे निसर्गाचा आदर करणं हा देखील आहे. शमी वृक्षाची पूजा करताना मनात अशी प्रार्थना करा, हे शनिदेवा, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याची शक्ती मला द्या. चुकीच्या मार्गांपासून माझं संरक्षण करा आणि योग्य मार्गावर मला चालण्याची संधी द्या. असे जर तुम्ही प्रार्थना शमी झाडाच्या समोर उभं राहून केली तर तुमचे वास्तुदोष शांत होणार आहेत, ग्रह दोष शांत होणार आहेत आणि तुमच्यावर येणारी संकट दूर होणार आहेत. तर मंडळी, आज आपण ह्या 3 पवित्र झाडांबद्दल जाणून घेतलं आहे. पहिलं म्हणजे बेलाचं झाड, दुसरं आहे तुळशीचं रोप आणि तिसरं आहे शमीचं झाड. आज श्रावणाच्या या पवित्र महिन्यात महादेवांसमोर एक छोटीशी प्रार्थना करा. हे महादेवा, माझ्या मनातील इच्छा जर माझ्यासाठी योग्य असेल तर ती पूर्ण करण्याचा मार्ग दाखवा आणि जर ती माझ्यासाठी योग्य नसेल तर स्वीकारण्याचं बळ आणि त्यापेक्षा चांगलं मला देण्याचा आशीर्वाद द्या. मंडळी, ही प्रार्थना अगदी मनापासून करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची इच्छा नक्कीच लिहा. ओम नमः शिवाय असं नक्की लिहा आणि आपल्या सुप्रिया वाईब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय आणि मनाला शांत करणाऱ्या माहिती सोबत. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.